Hello, I'm audible to all. Yes, ma'am. Yes, Yes, ma'am. ma'am. Good afternoon, all of you. Good afternoon, all of you. Good Good afternoon, ma'am. Is it screen is visible to all? Yes, ma'am. Yes, ma'am. Yes. In previous 2 to 3 lecture, we have covered the minimum 75% part of the in chapter number 3rd. That name of chapter is an adulteration and drug evaluation, their significance and pharmacopoeial standard. In that we have covered firstly what is meant by adulteration, their definition, then related to some terms of adulteration, then types of adulteration. We have covered then reasons of adulteration, then we have studied the various stages of various terms related of adulteration. Then next we have studied the methods of drug adulteration. Then we have started the some methods of drug evaluation. In that we have already covered the organoleptic evaluation, microscopic evaluation, physical evaluation. These three methods we have already covered in a previous lecture. In organoleptic evaluation, then organoleptic evaluation मध्ये मोस्टली काय तर अकॉर्डिंग टू देअर जे आपले व्हिज्युअल ऑर्गन्स आहेत, जे आपले सेन्स ऑफ ऑर्गन्स आहेत, त्या सेन्स ऑफ ऑर्गन्सचा यूज करून ड्रगचं इव्हॅल्युएशन केलं जातं इन ऑर्गॅनिक इव्हॅल्युएशन मध्ये. त्याच्यामध्ये कलर, ओडर, टेस्ट, साईज, शेप, देन मायक्रोस्कोपिकल और अनाटॉमिकल इव्हॅल्युएशन. याच्यामध्ये काय केलं जातं तर बाय युझिंग मायक्रोस्कोप जे ड्रगच्या ज्या प्रॉपर्टीज आहेत, मायक्रोस्कोपिक प्रॉपर्टी त्याचा अनालिसिस केलं जातं. त्याचा यूज करून काय केलं जातं ड्रगचं इव्हॅल्युएशन. त्याच्यामध्ये डिफरंट 8 पॉइंट्स होते: पॅरासाइट रेशो, स्टोमॅटल नंबर, स्टोमॅटल इंडेक्स, स्टोमॅटा, वेन आयलिट्स नंबर, वेन लेट टर्मिनेशन नंबर, ट्रायकोम्स अँड प्लांट हेअर्स अँड कॅल्शियम ऑक्झॅलेट क्रिस्टल्स. Quantity microscopy, we have studied the Lycopodium spore method. Then their definition that we have already covered. Then physical evaluation, that we have studied some physical parameters. Mostly 11 physical parameters are there: moisture content, viscosity, melting point, solubility, optical rotation, refractive index, ash value, extractive value, volatile content, foreign organic matter, and sealing factor. These all parameters we have already covered. बघितलेत, लक्षात आहेत का सगळ्यांच्या? Yes, ma'am. Yes, Okay. ma'am. Then in today's lecture, we are going to study the new evaluation parameter, that is a chemical evaluation, and remaining are analytical evaluation and biological evaluation. त्यातले जे मेन इव्हॅल्युएशनचे पार्ट्स होते ते आपले कव्हर झालेले आहेत. त्याचा आहे तो केमिकल इव्हॅल्युएशन हा मेन आहे. त्याच्यानंतर अनालिटिकल अँड बायोलॉजिकल इव्हॅल्युएशन एवढे डिटेल मध्ये विचारलेलं नाहीये, ते आपण शॉर्ट मध्येच घेणार आहोत. आता इन दॅट केमिकल इव्हॅल्युएशन. आता केमिकल इव्हॅल्युएशन मध्ये काय केलं जातं तर बाय युझिंग डिफरंट केमिकल टेस्ट, ज्या वेगवेगळ्या डिफरंट केमिकल टेस्ट आहेत त्या टेस्टचा यूज करून काय केलं जातं ड्रगचं इव्हॅल्युएशन केलं जातं. मग त्याच्यामध्ये डिफरंट केमिकल टेस्ट मध्ये कोणकोणत्या येतात तर मोस्टली आयसोलेशन करण्यापासून प्युरिफिकेशन किंवा आयडेंटिफिकेशन, त्याच्यामध्ये असणारे ऍक्टिव्ह केमिकल कॉन्स्टिट्युएंट जे आहेत त्याचं इव्हॅल्युएशन करणं, हे सगळं कशाच्या अंडर येते केमिकल इव्हॅल्युएशनच्या अंडर येतं. आता केमिकल इव्हॅल्युएशन मध्ये सम मेथड्स आहेत कोणकोणत्या तर त्याच फर्स्टली काय केलं जातं तर त्याचे फर्स्टली ऍसिड व्हॅल्यू कॅल्क्युलेट केली जाते त्या ड्रगची. त्याच्यानंतर सॅफोनिफिकेशन व्हॅल्यू कॅल्क्युलेट केली जाते. त्याच्यानंतर नेक्स्टली ऍसिड व्हॅल्यू, सॅफोनिफिकेशन व्हॅल्यू, ह्या वेगवेगळ्या व्हॅल्यूज आहेत त्या फर्स्टली त्याचे चेक केले जातात. ऍसिड व्हॅल्यू, सॅफोनिफिकेशन व्हॅल्यू. मग त्याच्यामध्ये ऍसिड व्हॅल्यू म्हणजे काय? इट इज द मास ऑफ पोटॅशियम हायड्रॉक्साइड in mg that required to be neutralized the 1 gram of a chemical substance. म्हणजे जर सपोज एखादा ड्रग आहे त्याच्यामध्ये एखादं स्पेसिफिक असं ऍक्टिव्ह केमिकल कॉन्स्टिट्युएंट आहे, ते ऍक्टिव्ह केमिकल कॉन्स्टिट्युएंट ते ऍक्टिव्ह केमिकल कॉन्स्टिट्युएंट जे आहे ते न्यूट्रलाइज करण्यासाठी किती मास मध्ये mg मध्ये पोटॅशियम हायड्रॉक्साईड रिक्वायर आहे, त्यालाच आपण ऍसिड व्हॅल्यू म्हणतो. त्याच्यानंतर सॅपोनिफिकेशन व्हॅल्यू म्हणजे काय? एखादा जो ड्रग आहे आपल्या प्लांट ओरिजिन जो एखादा ऍक्टिव्ह केमिकल कॉन्स्टिट्युएंट आहे तो घेऊन ते त्या ऍक्टिव्ह केमिकल कॉन्स्टिट्युएंट सॅफोनिफाईज करण्यासाठी, सॅफोनिफाय म्हणजे त्याचं सोप मध्ये कन्व्हर्जन करण्यासाठी किती mg मध्ये KOH रिक्वायर आहे ती त्याची झाली
सॅफनिफिकेशन व्हॅल्यू, त्याच्यानंतर ऍसिटाइल व्हॅल्यू आहे, इस्टर व्हॅल्यू, अशा बऱ्याचशा व्हॅल्यू आहेत. ही एक टाईप झाला मेथड्सचा केमिकल इव्हॅल्युएशनचा. म्हणजे काय केलं जातं, फर्स्टली जो आता केमिकल टेस्ट मध्ये काय केलं जातं, जर आपण एखादा ऍक्टिव्ह केमिकल कॉन्स्टिट्युएंट, एखादा प्लांट अॅनिमल ओरिजिन पासून एखादा ड्रग रिलीज केलाय, त्याच्यामध्ये एक स्पेसिफिक टाईपचा ऍक्टिव्ह केमिकल कॉन्स्टिट्युएंट प्रेझेंट आहे. त्यामध्ये बार्बेलॉन वगैरे बरेचसे केमिकल कॉन्स्टिट्युएंट प्रेझेंट आहे. मग तो त्याच्यामध्ये प्रेझेंट आहे का नाही, तर त्या केमिकल कॉन्स्टिट्युएंट रिलेटेड काय काय बऱ्याचशा केमिकल टेस्ट परफॉर्म केल्या जातात. मग त्याच्यामध्ये फॉर एक्झाम्पल सांगितलं आपण ऍसिड व्हॅल्यू, सॅफनिफिकेशन व्हॅल्यू, ऍसिटाइल व्हॅल्यू, या वेगवेगळ्या केमिकल टेस्ट परफॉर्म केल्या जातात. आणि त्या टेस्ट परफॉर्म करून काय केलं जातं, फर्स्टली ड्रगचं इव्हॅल्युएशन केलं जातं. हा एक टाईप झाला केमिकल टेस्टचा. त्याच्यानंतर अजून एक स्पेसिफिक टाईपच्या अशा केमिकल टेस्ट केल्या जातात. आता त्याच्यामध्ये कोणकोणत्या आहेत बघा. त्याच्यामध्ये इन्स्ट्रुमेंटल मेथडचा यूज करून काय काय केलं जातं. म्हणजे काय इन्स्ट्रुमेंटल मेथड मध्ये काय काय येणार, तर HPLC, HPTLC, बरेच काय काय इन्स्ट्रुमेंटचा यूज करून टेस्ट परफॉर्म केल्या जातात केमिकल इव्हॅल्युएशन मध्ये. त्याच्यानंतर केमिकल टेस्ट आणि इंडिव्हिज्युअल कॉन्स्टिट्युएंट केमिकल टेस्ट आणि मायक्रो केमिकल टेस्ट, ह्या मेन 4 मेथड्स आहेत. मग याच्यामधल्या ज्या केमिकल टेस्ट आहेत तेच फक्त आपल्याला सिलेबस मध्ये बघायचं आहे. तर इन्स्ट्रुमेंटल मेथड म्हणजे बऱ्याचशा इन्स्ट्रुमेंट्स, आता कार्ल फिशर वगैरे असे इन्स्ट्रुमेंट आहेत, त्या इन्स्ट्रुमेंटचा यूज काय केला जातो, तर त्या ड्रग मध्ये किती % मध्ये मॉइश्चर प्रेझेंट आहे ते आयडेंटिफाय करण्यासाठी बरेचसे त्याचा यूज केला जातो. मग तसा वेगवेगळ्या इन्स्ट्रुमेंटचा यूज करून काय काय टेस्ट परफॉर्म केल्या जातात त्या इन्स्ट्रुमेंटल मेथड मध्ये येतात. आणि केमिकल टेस्ट मध्ये काय, ते वेगवेगळे डिफरंट टाईपचे केमिकल यूज करून टेस्ट लॅब मध्ये परफॉर्म केले जातात, त्याला केमिकल टेस्ट. आणि इंडिव्हिज्युअल कॉन्स्टिट्युएंट केमिकल टेस्ट म्हणजे काय, तर एखाद्या स्पेसिफिक टाईपचा, सपोज एक ॲलो असेल किंवा आपला हनी ड्रग आहे, त्यासाठी फीज टेस्ट यूज केली जाते. त्याच्यामध्ये असलेल्या शुगरचं कॉन्सन्ट्रेशन मेजर जाते, किती आहे ते फीज टेस्ट त्या हनीसाठी परफॉर्म केली जाते. म्हणजे काय, फक्त हनीसाठीच ती टेस्ट परफॉर्म केली जाते. इंडिव्हिज्युअल ड्रग साठी ती इंडिव्हिज्युअल त्या हनीमध्ये असणाऱ्या कॉन्स्टिट्युएंट साठी, ग्लुकोज साठी ती टेस्ट परफॉर्म केली जाते. म्हणजे स्पेसिफिक ह्याच्यासाठी असणारी स्पेसिफिक अशी टेस्ट. आणि मायक्रोकेमिकल टेस्ट म्हणजे काय, तर एखाद्यापेक्षा जास्त असेल तर एक अशा बऱ्याचशा एकापेक्षा जास्त केमिकल कॉन्स्टिट्युएंट त्याच्यामध्ये प्रेझेंट असतील तर त्या स्पेसिफिक केमिकलसाठी वेगवेगळ्या अशा मायक्रो टेस्ट, या वेगवेगळ्या टेस्टच्या टाईप आहेत. पण यातल्या आपल्याला फक्त केमिकल टेस्ट ज्या आहेत त्या डिटेलमध्ये बघायच्या आहेत. त्याच्यामध्ये फर्स्टली काय आहेत बघा, तर इन्स्ट्रुमेंटल मेथड वगैरे सांगितले. त्याच्यामध्ये कलरिमेट्री, फ्लुरिमेट्री, स्पेक्ट्रोफोटोमेट्री, स्पेक्ट्रोफोटोमेट्री, या वेगवेगळ्या मेथड्स यूज करून टेस्ट केली जाते. आणि याच्यामध्ये केमिकल मध्ये काय, ऍसिड व्हॅल्यू, आयोडीन व्हॅल्यू, इस्टर व्हॅल्यू, सॅफनिफिकेशन व्हॅल्यू, या बऱ्याचशा व्हॅल्यूज यूज करून टेस्ट केले जातात. इंडिव्हिज्युअल केमिकल टेस्ट म्हणजे काय, आपल्या वेगवेगळ्या पुढे बघणार आहोत त्या टेस्ट. म्हणजे स्पेसिफिक ह्याच्यासाठी स्पेसिफिक टेस्ट, अल्कोलाइड साठीच्या सेपरेट, ग्लायकोसाइड साठीच्या सेपरेट त्या केमिकल टेस्ट. आणि मायक्रो केमिकल टेस्ट म्हणजे स्पेसिफिक केमिकल साठी, जसं सांगितलं युजेनॉल, युजेनॉल, इथे युजेनॉल दिलेला आहे. ते क्लो ऑइल मध्ये, क्लो मध्ये काय, तर युजेनॉल ऍक्टिव्ह केमिकल कॉन्स्टिट्युएंट प्रेझेंट आहे. आणि त्याच्यासाठी पोटॅशियम युजेनेट क्रिस्टलचा यूज करून ती टेस्ट परफॉर्म केली जाते. म्हणजे काय, ह्या युजेनॉल साठीच फक्त ही टेस्ट परफॉर्म केली जाते. ही झाली स्पेसिफिक अशी टेस्ट. इंडिव्हिज्युअल केमिकल टेस्ट म्हणजे काय, फॉर एक्झाम्पल अल्कोलॉइड साठीची एखादी सेपरेट टेस्ट, जसं टॅनिन साठी गोल्ड बेटर स्किन टेस्ट केली जाते. अशा स्पेसिफिक कॅटेगरीचा ड्रग आहे, त्या ड्रगच्या कॅटेगरीच्या अंडरच्या ड्रग साठीच्या टेस्ट. आणि केमिकल टेस्ट मध्ये परत काय, आता जनरल आपण बघितलं होतं, ऍसिड व्हॅल्यू, आयोडीन व्हॅल्यू, इस्टर व्हॅल्यू, या वेगवेगळ्या टेस्ट पण त्यात परफॉर्म केल्या जातात. तर त्यातल्या 1 बाय 1 आपल्याला बघायच्या. डायरेक्ट आपण टॅनिनच्या टेस्ट पासून सुरुवात करूया. टॅनिन्स म्हणजे काय, आता हा आपल्याला टॅनिन्स वगैरे आता मॅडमनी चॅप्टर नंबर 4 स्टार्ट केलेला आहे. त्याच्यात झालंय का टॅनिन? हॅलो, नो मॅम. नाही. अल्कलॉइड्स झाले. अल्कोलॉइड्स नो फक्त झाले. मॅम. ओके, फक्त अल्कोलॉइड झालेला आहे का? हो मॅम. येस मॅम. ओके. त्याच्यामध्ये पुढे टॅनिन पण तुम्हाला Yes, ड्रग ma'am. असणार आहे. तर त्या टॅनिनच्या पण बऱ्याचशा टेस्ट आहेत. आता त्याच्यामध्ये काय, तर बघा आता व्हॉट इज मीन बाय टॅनिन. टॅनिन्स म्हणजे काय अगोदर, टॅनिन इट इज अन येलोइश और ब्राउनिश कलर बिटर टेस्ट ऑर्गॅनिक सबस्टन्स प्रेझेंट इन अ प्लांट्स मध्ये मोस्टली ते काय प्रेझेंट आहे. कसं आहे, तर येलोइश और ब्राऊन कलरचं हे काय, तर एक कलरिंग मॅटर प्रेझेंट आहे. ऑर्गॅनिक सबस्टन्स प्रेझेंट कशामध्ये, त्याची टेस्ट आहे बिटर मध्ये. आणि मोस्टली प्लांट्स मध्ये प्रेझेंट आहे ते. आणि त्या प्लांटच्या मेनली ग्लँड्स वगैरे असतात त्याच्यामध्ये ते मेनली प्रेझेंट आहे. मग ते टॅनिन्स असेल तर त्या टॅनिन साठी त्याचा स्पेसिफिक टेस्ट मेन्शन केलेले आहेत. कुठले आहेत तर बघा, फेरिक क्लोराइड टेस्ट,
आणि त्याच्यानंतर जिलॅटिन टेस्ट. ह्या 2 स्पेसिफिक टेस्ट काय केलेल्या आहेत तर टॅनिन साठी मेन्शन केलेल्या आहेत. तर त्यातल्या कुठली टेस्ट काय बघा, फर्स्ट फेरिक क्लोराइड टेस्ट. त्याच्यामध्ये काय बघा, added few drops of 5% ferric chloride solution in 2 ml of a test solution. म्हणजे काय, फर्स्टली आपल्याला काय करायचं, आपला टॅनिन ड्रग असणार आहे टॅनिन कॅटेगरीचा. ब्लॅक कॅटेच्यू हा टॅनिन कॅटेगरीच्या अंडरच येतो. ब्लॅक कॅटेच्यू, तो कॅटेच्यू जो आहे ब्लॅक कॅटेच्यू ड्रग, त्याचा आपल्याला एक सोल्युशन बनवायचं, ऍक्वियस सोल्युशन बनवलं की त्याच्यामध्ये 5% फेरिक क्लोराइडचं सोल्युशन ऍड करायचं आहे. ते सोल्युशन ऍड केल्यानंतर काय होतं बघा, फॉर्मेशन ऑफ ब्ल्यू कलर. ते काय करतं, ब्ल्यू कलर जे आहे ते तयार करतं. म्हणजे काय असताना आपल्या टॅनिनचा कलर कसा आहे, येलोइश और ब्राउनिश कलरचा आहे. आणि त्याच्यामध्ये जर आपण त्याचं सोल्युशन ऍक्वियस सोल्युशन बनवलं आणि त्याच्यामध्ये 5% फेरिक क्लोराइड सोल्युशन जर ऍड केलं तर काय होतं, तर ब्ल्यू कलर ते फॉर्म करतं. आणि ही टेस्ट कशासाठी केली जाते तर हायड्रोलायझेबल टॅनिन, म्हणजे टॅनिन कॅटेगरीतला हा वन टाईप ऑफ टॅनिन, टॅनिनचा एक टाईप आहे, ते आयडेंटिफाय करण्यासाठी ह्या टेस्टचा यूज केला जातो. झाली फेरिक क्लोराइड टेस्ट. जिलॅटिन टेस्ट आहे नेक्स्ट. जिलॅटिन टेस्ट मध्ये काय बघा, added 5 drops of 1% gelatin containing 10% sodium chloride in 1 ml of a test solution. म्हणजे आपला ड्रग टॅनिन असणार आहे, त्या टॅनिनचं 1 ml आपल्याला ऍक्वियस सोल्युशन घ्यायचं. ऍक्वियस म्हणजे काय, तो ड्रग पावडर फॉर्म मध्ये जर असेल तर त्याला वॉटर मध्ये ऍड करून त्याला थोडंसं शेक केल्यानंतर ते जे आहे ऍक्वियस सोल्युशन प्रिपेअर होतं. मग तेच आपण टेस्ट सोल्युशन म्हणून युज करू शकतो. मग ते 1 ml आपलं जर टॅनिनचं सोल्युशन घेतलं टेस्ट ट्यूब मध्ये आपण आणि त्याच्यामध्ये 5 ड्रॉप जिलॅटिन, आता कसं सेपरेट सोल्युशन बनायचं आहे, त्याच्यामध्ये 1% जिलॅटिन आणि 10% सोडियम क्लोराइड असंच एक मिक्स सोल्युशन बनवायचं आणि त्याचं 5 ड्रॉप्स फक्त त्या 1 ml टेस्ट सोल्युशन मध्ये ऍड करायचं आहे. तर काय होणार, तर व्हाईट प्रेसिपिटेट काय होणार आहे, फॉर्म होणार आहे. काय होणार आहे, तर व्हाईट कलरचा प्रेसिपिटेट फॉर्म होणार आहे. तो प्रेसिपिटेट फॉर्म झाला तर दिलेल्या कंपाऊंड मध्ये टॅनिन प्रेझेंट आहे हे काय होतं, आयडेंटिफाय होतं. दिस इज अ स्पेसिफिक टेस्ट फॉर अ टॅनिन. तर नेक्स्ट आहेत अल्कोलॉइड. अल्कोलॉइड साठीच्या टेस्ट आहेत. अल्कोलॉइड साठीच्या बऱ्याचशा टेस्ट आहेत. कुठल्या कुठल्या आहेत बघा. फर्स्ट टेस्ट आहे ड्रॅगन ड्रॉप्स टेस्ट. आय थिंक मॅडमने घेतल्या असतील या टेस्ट. हो. घेतलेत का? Yes, ma'am. हो, Oh, yes, ma'am. मॅडम. आजच घेतले. आजच ओके, घेतले. ड्रॅगन ड्रॉप्स. ओके ओके. ड्रॅगन ड्रॉप्स टेस्ट, मेयर्स टेस्ट, हॅगर्स टेस्ट, वॅगनस टेस्ट, ह्या काय तर वेगवेगळ्या डिफरंट अल्कोलॉइड साठीच्या टेस्ट आहेत. आता अल्कोलॉइड मीन्स, व्हॉट इज मीन बाय अल्कोलॉइड? Can anyone tell me the definition of alkaloid? Basic nitrogenous plant products, mostly बेसिक नायट्रोजनस प्लांट प्रोडक्ट. आणि काय असतं मोस्टली त्याच्यामध्ये नायट्रोजन अमायनो ग्रुप मोस्टली प्रेझेंट असतो. नायट्रोजन हा हेट्रोसायक्लिक रिंग मध्ये तो प्रेझेंट असतो. टाइप्स ऑफ अल्कलॉइड्स झालेत का? ट्रू अल्कलॉइड, सुलो अल्कलॉइड. हो. झाले Yes, मॅडम. ma'am. ओके, म्हणजे तुम्हाला सगळं झालेलं आहे, आपल्याला डिटेल घ्यायची गरज नाहीये मग ते. हा. करेक्ट ना? आपण डायरेक्टली टेस्ट पण झालेले आहेत म्हणताय तुम्ही. हो हो. Oh, yes, रिवाइज ma'am. कर. ओके, अल्कलॉइड बेसिक नायट्रोजनस कंपाऊंड आहे आणि त्याच्यामध्ये नायट्रोजन मोस्टली प्रेझेंट आहे बेसिक ग्रुपमध्ये. त्यासाठी त्याच्या इव्हॅल्युएशन साठी तर वेगवेगळ्या टेस्ट आहेत. मग त्याच्यामध्ये तुम्ही टेस्ट, ऑब्झर्वेशन, इन्फरन्सचा एक चार्ट स्टडी केला असेल. केलाय? Yes, ma'am. ओके. आता त्याच्यामध्ये काय होतं, तर वेगवेगळ्या डिफरंट टेस्ट केल्या जातात अल्कोलॉइड आयडेंटिफिकेशन करण्यासाठी. मग त्याच्यामध्ये ड्रॅगन ड्रॉप टेस्ट आहे, मेयर टेस्ट आहे, हॅगर्स टेस्ट आहे आणि वॅगनस टेस्ट आहे. ह्या वेगवेगळ्या टेस्टचा यूज करून अल्कोलॉइडचं इव्हॅल्युएशन केलं जातं. तर त्याच्यामध्ये फर्स्ट ड्रॅगन ड्रॉप टेस्ट म्हणजे काय बघा. फर्स्टली 2 ml filtrate was added in a 1 ml of a dragon drops reagent. Formation of a orange or reddish brown color precipitate indicate the test is positive. मीन्स काय, पहिल्यांदा आपला ड्रग घ्यायचा आहे, त्या ड्रगला फिल्टर करायचा. ऍक्वियस सोल्युशन फिल्टर केल्यानंतर त्याच्यामध्ये 1 ml आपलं ड्रॅगन ड्रॉप्स रिएजंट ऍड करायचं. ते ऍड केल्यानंतर काय होतं, तर रेडिश ऑरेंज ब्राऊन कलरचा प्रिसिपिटेट फॉर्म होतो. तो प्रिसिपिटेट फॉर्म झालाय म्हणजे ते काय करतं, ते प्रिसिपिटेट कोण काय इंडिकेट करतं, विच इंडिकेट द अल्कोलॉइड प्रेझेंट इन दॅट ड्रग. ते काय इंडिकेट करतं, तर अल्कोलॉइड त्या ड्रग मध्ये प्रेझेंट आहे हे ते काय करतं, इंडिकेट करतं. ही फर्स्ट टेस्ट ड्रॅगन ड्रॉप टेस्ट. देन नेक्स्ट आहे मेयर्स टेस्ट. आता मेयर्स टेस्ट मध्ये काय, आपला ड्रगचं सोल्युशन असणार आहे फिल्टर केलेला आणि त्याच्यामध्ये मेयर्स रिएजंटचे 2 ड्रॉप्स ऍड करायचे. मेयर्स रिएजंटचे ते ऍड केल्यानंतर काय होतं, व्हाईट और क्रीम कलरचा तो प्रिसिपिटेट फॉर्म होतो. आणि तो प्रिसिपिटेट फॉर्म झाला, ती टेस्ट पॉझिटिव्ह आली म्हणजे त्या गिव्हन कंपाऊंड मध्ये काय तर अल्कोलॉइड प्रेझेंट आहे.
त्याच्यानंतर नेक्स्ट हॅगल्स टेस्ट, ह्याच्यामध्ये पण 1 ml सोल्युशन मध्ये हॅगल्स रिएजंट ऍड करायचा आहे. येलो कलरचा प्रिसिपिटेट जर फॉर्म झाला तर टेस्ट पॉझिटिव्ह आहे इंडिकेट करतं, म्हणजे त्याच्यामध्ये अल्कोलॉइड प्रेझेंट आहे हे ते इंडिकेट करतं. देन नेक्स्ट आहे वॅगनस टेस्ट. आता वॅगनस रिएजंट काय तर 1 ml टेस्ट सोल्युशन घेतलं तर त्याच्यामध्ये येलो और ब्राऊन कलरचा प्रिसिपिट काय होतं 1 ml टेस्ट सोल्युशन मध्ये वॅगनस रिएजंट जर ऍड केलं तर येलो और ब्राऊन कलरचा प्रिसिपिटेट फॉर्म होतं आणि त्याचं फॉर्म त्याला टेस्ट पॉझिटिव्ह आली तर गिवन कंपाऊंड मध्ये काय प्रेझेंट आहे तर अल्कोलॉइड प्रेझेंट आहे हे आयडेंटिफाय होतं. ह्या काय तर अल्कोलॉइडच्या आयडेंटिफिकेशनच्या टेस्ट आहेत. हा, मॅम काय? इथं रॅडिश ब्राऊन कलर सांगितलंय मॅडमनी आधीच्या. अगोदरच्या मॅडम रेडिश ब्राऊन कलर सांगितलंय. ओके मॅडम, ते स्लाइटली बुक नुसार चेंजेस होतात त्याचे. हॅलो, आय एम ऑडिबल टू ऑल? Yes, Yes. ma'am. Yes, ma'am. Yes, ma'am. हॅलो, आय एम ऑडिबल? Yes, ma'am. Yes, ma'am. Is it screen is visible to all? Yes, Yes, ma'am. Yes, ma'am. Yes, ma'am. ओके. Yes, ma'am. वॅगनस टेस्ट याच्यामध्ये काय म्हणतात तर येलो ब्राऊन प्रिसिपिटेटचा कलर जर फॉर्म झाला, प्रिसिपिटेट जर फॉर्म झाला तर काय होतं तर हे टेस्ट पॉझिटिव्ह होते आणि ते काय इंडिकेट करतं तर याच्यामध्ये अल्कोलॉइड जे आहे ते प्रेझेंट आहे ते इंडिकेट करतं. ओके. देन नेक्स्ट आहेत फायटोस्टेरॉल साठीच्या टेस्ट. हे अल्कोलॉइडच्या वगैरे टेस्ट तुम्हाला झालेल्या आहेत त्यामुळे आपण एवढे डिटेलमध्ये घेतलेले नाहीये. टॅनिन साठीच्या कोणत्या 2 टेस्ट आहेत, फेरिक क्लोराइड टेस्ट आणि जिलेटिन टेस्ट. त्याच्यानंतर गोल्ड बिटर स्किन टेस्ट एक आहे फॉर टॅनिन साठी. टॅनिन साठी अजून एक टेस्ट आहे गोल्ड बिटर स्किन टेस्ट. त्याच्यानंतर अल्कोलॉइड साठीच्या कुठल्या कुठल्या टेस्ट आहेत, ड्रॅगन ड्रॉप टेस्ट, मेज टेस्ट, हॅगस टेस्ट अँड वॅगनस टेस्ट. दिस टेस्ट फॉर द अल्कोलॉइड साठी. त्याच्यानंतर नेक्स्ट आहेत फायटोस्टेरॉल साठीच्या टेस्ट. फायटोस्टेरॉल मीन्स काय, इट इज अन अ प्लांट स्टेरॉइड. हे काय तर प्लांट स्टेरॉल आहे. स्टेरॉल मीन्स काय, एनी ग्रुप ऑफ लार्ज ग्रुप ऑफ volatile unsaturated hydrocarbon mostly found in the essential oil present in the plants. प्लांट्स मध्ये एनिमल्स मध्ये प्लांट्सचे जे इसेन्शियल ऑइल आहे त्याच्यामध्ये काय होतं तर अनसॅच्युरेटेड हायड्रोकार्बन फॉर्म मध्ये काय होतं तर प्लांट स्टेरॉइड प्रेझेंट असतं. त्याला आपण काय म्हणतो फायटोस्टेरॉल म्हणतो. आणि त्या फायटोस्टेरॉलचं आयडेंटिफिकेशन करण्यासाठी तर लिबरमन बुचर्ड टेस्ट यूज केली जाते. वेट फॉर 1 minute. Hello, I'm audible to all? Yes, ma'am. Yes, ma'am. Yes, ma'am. हे फायटोस्टेरॉल जे आहे, फायटोस्टेरॉल मीन्स काय तर फायटो मी प्लांट स्टेरॉल म्हटलं जातं. व्हॉट इज मीन बाय फायटोस्टेरॉल, इट इज अन अ प्लांट स्टेरॉल. आता व्हॉट इज मीन बाय स्टेरॉल, स्टेरॉल इट इज अन अ ग्रुप ऑफ नॅचरली ऑकरिंग कंपाऊंड इन अ प्लांट सेल्स मेम्ब्रेन. नॅचरल ऑकरिंग प्लांट सेल मेम्ब्रेन मध्ये असणारा ग्रुप ऑफ कंपाऊंड आहे. आता याच्यामध्ये हे फायटोस्टेरॉल जे आहे ते आयडेंटिफिकेशन करण्यासाठी, त्याचं आयडेंटिफाय करण्यासाठी लिबरमन बुशार्ड टेस्ट यूज केली जाते. आता ही टेस्ट कशी परफॉर्म केली जाते, काय आहे ही टेस्ट तर द एक्स्ट्रॅक्ट ऑफ 2 mg dissolved in a 2 ml of acetic anhydride. म्हणजे याच्यामध्ये काय तर फर्स्टली फायटोस्टेरॉल जे प्लांट पासून आपण डिराइव्ह केलेला आहे तो ड्रग घ्यायचा आहे. तो काय करायचा आहे 2 ml याच्यामध्ये ऍसिटिक अनहायड्राइड मध्ये तो एक्स्ट्रॅक्ट डिझॉल्व्ह करायचा आहे. ते डिझॉल्व्ह केल्यानंतर त्याला स्लाइटली हीट करायचं आहे, बॉईल करायचं आहे. बॉईल केल्यानंतर थोडंसं कूल करायचं आहे.
कूल केल्यानंतर काय करायचं आहे 1 ml त्याच्यामध्ये कॉन्सन्ट्रेटेड सल्फ्युरिक ऍसिड ऍड करायचं आहे 1 ml आणि ते ऍसिड ऍड केल्यानंतर काय होतं तर ब्राऊन रिंग फॉर्मेशन होतं जंक्शनला टर्निंग म्हणजे काय 2 लेअर सेपरेट तयार होतात कुठले अगोदरचा ऍसिटिक अनहायड्राइड मध्ये असणारा ड्रगचा एक लेअर आणि कॉन्सन्ट्रेटेड सल्फ्युरिक ऍसिडचा एक लेअर या 2 लेअरच्या मध्ये काय होतं तर एक ब्राऊन रिंग काय होते फॉर्म होते आणि ती रिंग परत काय होते लेअर जो आहे अप्पर लेअर जो आहे तो डार्क कलर मध्ये कन्वर्ट होते जी ब्राऊन रिंग आहे ते अप्पर लेअर डार्क कलर मध्ये कन्वर्ट होतो आणि ते जर कन्वर्ट झाले तर त्याच्यामध्ये काय तर या गिव्हन कंपाऊंड मध्ये फायटोस्टेरॉल प्रेझेंट आहे हे आयडेंटिफाय होतं दिस टेस्ट फॉर द फायटोस्टेरॉल त्याच्यानंतर आहे टर्पेनॉइड साठी टेस्ट तर व्हॉट इज मीन बाय टर्पेनॉइड्स म्हणजे काय तर याच्यामध्ये टर्पिन मॉइटी प्रेझेंट आहे तर टर्पिन मीन्स काय तर टर्पिन मध्ये मोस्टली हायड्रोकार्बन प्रेझेंट आहे तर नियरली टर्पिन मोनोटर्पिन आयसोप्रिन युनिट त्याच्यामध्ये प्रेझेंट असतात आयसोप्रिन युनिट म्हणजे त्याचा फॉर्म्युला आहे C10H16 हा काय तर आयसोप्रिन युनिटचा फॉर्म्युला आहे C10H16 मग हा काय इथे त्यांना लार्ज नंबर ऑफ हायड्रोकार्बन ग्रुप मोस्टली volatile oils वगैरे असतील त्याच्यामध्ये मोस्टली तो प्रेझेंट आहे अनसॅच्युरेटेड लार्ज नंबर ऑफ हायड्रोकार्बन ग्रुप आहे त्याच्यामध्ये प्रेझेंट आणि त्याच्यामध्ये आता टर्पिन्स आहे त्याच्यामध्ये ट्राय टर्पिन्स म्हणजे काय ट्राय फॉर 3 आयसोप्रिन युनिट त्याच्यामध्ये प्रेझेंट आहेत त्यामुळे त्याला काय म्हटलं जातं ट्राय टर्पिन्स म्हटलं जातं आता हे ट्राय टर्पिन्स आयडेंटिफाय करण्यासाठी आपल्याकडे वेगवेगळ्या डिफरंट टेस्ट आहेत कुठले तर सॅलोनोस्की टेस्ट आहे याच्यामध्ये काय तर नियरली आपला जो ड्रग आहे टर्पिन्स त्याचा 2mg एक्स्ट्रॅक्ट घ्यायचा आहे त्याला शेक करायचा आहे 1 ml क्लोरोफॉर्म ऍड करून त्याला शेक करायचा आहे आपला ट्रायटर्पेनॉइड ड्रग असणार आहे त्याच्यामध्ये 1 ml क्लोरोफॉर्म घ्यायचंय शेक करायचं ते शेक केल्यानंतर त्याच्यामध्ये फ्यू ड्रॉप कॉन्सन्ट्रेटेड सल्फ्युरिक ऍसिड ऍड करायचंय त्याच्यामध्ये काय करायचंय कॉन्सन्ट्रेटेड सल्फ्युरिक ऍसिड ऍड करायचंय ते ऍड केल्यानंतर रेड ब्राऊन कलर काय होणार आहे फॉर्म होणार आहे रेड ब्राऊन कलर फॉर्म झाला तर काय मॅम आवाज येत नाही. मॅम आवाज येत नाही. मॅम आवाज येत नाही. मॅम आवाज येत मॅम आवाज येत नाही.
हॅलो, आय एम ऑडिबल टू ऑल? Yes, ma'am. Yes, ma'am. ओके. मॅम थोडं सावकाश सांगा की. फास्ट होत आहे का? ओके ओके. हा. हे आहे ते सलोनोस्की टेस्ट. याच्यामध्ये काय तर ट्रायटर्पेनॉइड्स मल्टी. ट्रायटर्पेनॉइड्स म्हणजे आयसोप्रीन युनिट त्याच्यामध्ये प्रेझेंट असतं. आयसोप्रीन युनिट म्हणजे काय? हायड्रोकार्बन, अनसॅच्युरेटेड हायड्रोकार्बन्स त्याच्यामध्ये प्रेझेंट असतात. अनसॅच्युरेटेड हायड्रोकार्बन. तर हायड्रोकार्बन म्हणजे त्याच्यामध्ये आयसोप्रीन युनिट प्रेझेंट आहे. आयसोप्रीन युनिटचा फॉर्म्युला काय तर C10H16. हा काय तर आयसोप्रीन युनिटचा फॉर्म्युला आहे. C10H16 हा काय तर आयसोप्रीन युनिटचा फॉर्म्युला आहे. मग ह्या कंपाऊंड, ज्या कंपाऊंड मध्ये हे ट्रायटर्पेनॉइड्स आयसोप्रीन युनिट प्रेझेंट आहे, आयसोप्रीनचे 3 मॉलिक्युल्स प्रेझेंट असतील त्याला ट्रायटर्पेनॉइड्स म्हणतो आपण. मग त्या टेस्टमध्ये त्या एखाद्या कंपाऊंड मध्ये ते प्रेझेंट आहे का नाही हे आयडेंटिफाय करण्यासाठी ही सॅलोनोस्की टेस्ट जी आहे ती यूज केली जाते. आता ही टेस्ट कशी परफॉर्म केली जाते? या टेस्टचा ही टेस्ट परफॉर्म करून आपण त्या एखाद्या केमिकल कंपाऊंड मध्ये, एखादा नॅचरल आपला कंपाऊंड आहे ड्रग, त्याच्यामध्ये टर्पेनॉइड प्रेझेंट आहे का नाही हे आपण आयडेंटिफाय करतो. आता याच्यामध्ये काय केलं जातं? फर्स्टली आपला ड्रग घेतला जातो ज्याच्यामध्ये टर्पिन प्रेझेंट आहे तो. मग तो ड्रग घेतल्यानंतर त्या ड्रगचं 2 mg ड्राय एक्स्ट्रॅक्ट म्हणजे एक्स्ट्रॅक्ट घेतला जातो त्या ड्रगचा, आणि ते काय केलं जातं 1 ml क्लोरोफॉर्म त्याच्यामध्ये ऍड केलं जातं आणि तो शेक केला जातो. म्हणजे ड्रगचा 2 mg एक्स्ट्रॅक्ट असणार आहे, त्याच्यामध्ये 1 ml क्लोरोफॉर्म, त्याला शेक केलं जातं आणि त्याच्यामध्ये शेक केल्यानंतर परत फ्यू ड्रॉप ऑफ कॉन्सन्ट्रेटेड सल्फ्युरिक ऍसिड ऍड केलं जातं. शेक केल्यानंतर काय होतं तर त्याच्यामध्ये फ्यू ड्रॉप ऑफ कॉन्सन्ट्रेटेड सल्फ्युरिक ऍसिड ऍड केले जातात. ते ऍड केल्यानंतर काय होतं तर रेड ब्राऊन कलर फॉर्म होतो. काय होतं तर रेड ब्राऊन कलर फॉर्म होतो. तो रेड ब्राऊन कलर फॉर्म झाला तर काय होतं तर त्याच्यामध्ये ट्रायटर्पेनॉइड मॉइटी प्रेझेंट आहे हे ते काय करतं? इंडिकेट करतं. ही झाली टर्पेनॉइड साठीची टेस्ट. त्याच्यानंतर नेक्स्ट टेस्ट आहे फ्लॅवोनाइड साठीची टेस्ट. द फ्लॅवोनाइड साठीची टेस्ट. फर्स्टली व्हॉट इज मीन बाय फ्लॅवोनाइड? Flavonoids, it is a colorless crystalline compound which is a basis of a number of white or yellow plant pigment. म्हणजे का? हा तर एक प्लांट मधून असणारा क्रिस्टलाइन कंपाऊंड आहे. मोस्टली त्याच्यामध्ये व्हाईट किंवा येलो कलरचे पिगमेंट पण आपण त्याला म्हणू शकतो. पिगमेंटेशन, रंगद्रव्य म्हणतो मराठीमध्ये त्याला फ्लॅवोनाइड्स. आणि हा मोस्टली प्लांट मध्ये प्रेझेंट असणारा क्रिस्टलाइन कंपाऊंड आहे. आता हे फ्लॅवोनाइड्स आयडेंटिफाय करण्यासाठी या फॉलोइंग टेस्ट यूज केल्या जातात. फर्स्टली आहे शिनोडा टेस्ट. ही शिनोडा टेस्ट परफॉर्म केली जाते. त्याच्यानंतर अल्कलाइन रिएजंट टेस्ट आणि लीड ऍसिड टेस्ट. मग त्यातली फर्स्ट आहे शिनोडा टेस्ट. आता त्याच्यामध्ये काय? A few drop of magnesium turning in 5 drop of concentrated hydrochloric acid was added into dropwise 1 ml test solution. म्हणजे याच्यामध्ये फर्स्टली काय करायचं आहे? आपला फ्लॅवोनाइडचा ड्रग घ्यायचा आहे. म्हणजे असा ड्रग ज्याच्यातले आपल्याला फ्लॅवोनाइड प्रेझेंट आहे का नाही जे आयडेंटिफाय करायचं आहे, असा ड्रग घ्यायचा आहे आपल्याला. म्हणजे काय? याच्यामध्ये फ्लॅवोनाइड प्रेझेंट आहे का नाही असं आयडेंटिफाय, ज्या ड्रगचं इव्हॅल्युएशन करायचं आहे तो ड्रग घ्यायचा आहे. ते घेतल्यानंतर त्याचा आपल्याला ऍक्वियस सोल्युशन बनवायचं आहे. 1 ml थोडंसं त्याच्यात वॉटर ऍड करून त्याचं सोल्युशन बनवायचं आहे. ते बनवल्यानंतर ते झालं टेस्ट सोल्युशन आपलं. मग त्या टेस्ट सोल्युशन मध्ये काय करायचं आहे तर कॉन्सन्ट्रेटेड हायड्रोक्लोरिक ऍसिड ऍड करायचं आहे. कॉन्सन्ट्रेटेड हायड्रोक्लोरिक ऍसिड 5 ड्रॉप्स ऍड करायचे आहेत. ते 5 ड्रॉप्स ऍड केल्यानंतर काय करायचंय तर त्याच्यावरती काय करायचंय, हा मॅग्नेशियमचा पेपर आहे तो त्याच्यावरती पकडायचा आहे. म्हणजे काय? टेस्ट ट्यूब वरती तो धरायचा आहे. ते धरल्यानंतर पिंक, स्कारलेट, क्रिम्सन कलर जो आहे तो ते काय होणार आहे त्या पेपर वरती दिसून येणार आहे. म्हणजे काय? जेव्हा आपण HCl त्याच्यामध्ये हायड्रोक्लोरिक ऍसिड ऍड केलं तर त्याच्यातून वेपर्स बाहेर निघणार आहेत. आणि त्या वेपर्स काय करायचे, जसं कॉन्सन्ट्रेटेड हायड्रोक्लोरिक ऍसिड ऍड करतो तसं त्याच्यावरती मॅग्नेशियमचा पेपर आपल्याला धरायचा, ठेवायचा. ते धरल्यानंतर काय करायचं, थोड्या वेळानं ओपन केल्यानंतर पिंक, स्कारलेट, क्रिम्सन रेड कलर असतील किंवा ग्रीन कलर असे कलरचे फ्यू मिनिट त्या टेस्ट पेपर, त्या मॅग्नेशियम पेपर वरती काय असणार आहे तर हे वेगवेगळे कलर आपल्याला दिसून येणार. ते जर इंडिकेट झालं, ते जर दिसून आलं तर काय होतं तर ही टेस्ट पॉझिटिव्ह आहे. पॉझिटिव्ह आहे म्हणजे दिलेल्या कंपाऊंड मध्ये फ्लॅवोनाइड प्रेझेंट आहे. फ्लॅवोनाइड प्रेझेंट आहे म्हणजे दिलेला कंपाऊंड प्युरिफाय आहे, प्युअर फॉर्म मधला कंपाऊंड आहे हे आयडेंटिफाय होतं. झाली शिनोडा टेस्ट. समजली ही टेस्ट सगळ्यांना? Yes, ma'am. ओके. नेक्स्ट टेस्ट आहे अल्कलाइन रिएजंट टेस्ट. आता या अल्कलाइन रिएजंट टेस्ट जे आहे त्या अल्कलाइन रिएजंट टेस्ट मध्ये काय केलं जातं तर बघा,
ऍडिशन ऑफ 5 ड्रॉप्स. आपलं फर्स्टली आपलं टेस्ट सोल्युशन तर असणारच आहे सगळीकडे. टेस्ट सोल्युशन म्हणजे काय का आपलं ड्रग असणार आहे ज्याच्यात जे ऍक्टिव्ह केमिकल कॉन्स्टिट्यूएंट आहे का नाही आपण आयडेंटिफाय करतो तो ड्रग असणार आहे. त्याचं ऍक्वियस सोल्युशन असणार. त्या ड्रग मध्ये त्या टेस्ट सोल्युशन मध्ये 5 ड्रॉप्स ऑफ 5% सोडियम हायड्रॉक्साईड काय करायचं आहे 1 ml टेस्ट सोल्युशन घ्यायचं आहे. त्याच्यामध्ये काय करायचं आहे 5 ड्रॉप 5% NaOH सोल्युशन त्याच्यामध्ये ऍड करायचं आहे. ते ऍड केल्यानंतर काय होणार आहे तर येलो कलर फॉर्म होणार आहे. आणि तो येलो कलर काय होणार आहे थोड्या वेळाने मॅग्नेशियम हायड्रोक्लोराइड ऍसिड जर त्याच्यामध्ये ऍड केलं तर त्याचा परत डार्क ह्याच्यामध्ये तो कन्वर्ट होणार आहे. आणि ते जर कन्वर्ट झालं तर त्याच्यामध्ये फ्लॅवोनाइड प्रेझेंट आहे हे इंडिकेट आयडेंटिफाय होतं. त्याच्यानंतर लीड ऍसिटेट टेस्ट आहे. त्याच्यामध्ये काय टेस्ट सोल्युशन असणार आहे. त्या टेस्ट सोल्युशन 1 ml टेस्ट सोल्युशन मध्ये 10% फ्यू ड्रॉप्स ऑफ लीड ऍसिटेटचे ऍड करायचे आहेत. म्हणजे 1 ml टेस्ट सोल्युशन प्लस फ्यू ड्रॉप ऑफ 10% लीड ऍसिटेट सोल्युशन. फॉर्मेशन ऑफ येलो प्रिसिपिटेट काय होतं तर येलो कलरचा प्रिसिपिटेट काय होतो फॉर्म होतो. ते प्रिसिपिटेट फॉर्म झालं तर त्याच्यामध्ये फ्लॅवोनाइड प्रेझेंट आहे हे आयडेंटिफाय होतं. झाला दीज आर द टेस्ट फॉर फ्लॅवोनाइड्स. त्याच्यानंतर सॅपोनिन साठीच्या टेस्ट आहेत. सॅपोनिन्स म्हणजे काय तर सॅपो सोप म्हटलं जातं त्याला. मीन्स फोम प्रोड्यूस करणारे कंपाऊंड त्याला सॅपोनिन टेस्ट म्हटलं जातं. सॅपोनिन्स म्हटलं जातं. म्हणजे काय जर त्याचा एखाद्या कंपाऊंड बरोबर आपण वॉटर बरोबर त्याला शेक केलं तर त्याच्यामध्ये काय होतं तो फोम प्रोड्यूस होतो म्हणजे सोप प्रोड्यूस होतो. त्याला आपण सॅपोनिन्स म्हणतो. सॅपो सोप म्हटलं जातं त्याला अदर नेम. आणि त्या सॅपोनिनची टेस्ट आयडेंटिफिकेशन साठी फोम टेस्ट आणि ओलिओ ऑइल टेस्ट ह्या 2 टेस्ट ज्या आहेत त्या परफॉर्म केल्या जातात. आता ह्या टेस्ट काय आहेत तर फोम टेस्ट मध्ये काय केलं जातं आपला कंपाऊंड घेतला जातो सॅपोनिन कंटेनिंग कंपाऊंड. त्याच्यामध्ये वॉटर ऍड केलं जातं आणि शेक केलं जातं. शेक केल्यानंतर त्याच्यात फोम प्रोड्यूस झाला आणि तो फोम जर फ्यू मिनिट साठी स्टेबल राहिला तर दिलेल्या टेस्ट कंपाऊंड मध्ये काय तर सॅपोनिन प्रेझेंट आहे हे इंडिकेट होतं. त्याच्यानंतर ओलिओ ऑइल टेस्ट. आता ऍडेड फ्यू ड्रॉप्स ऑफ ओलिओ ऑइल इन 2 ml ऑफ टेस्ट सोल्युशन. म्हणजे काय फर्स्टली आपल्या सॅपोनिनचं टेस्ट सोल्युशन 2 ml त्याच्यामध्ये फ्यू ड्रॉप्स ऑफ ओलिओ ऑइल ऍड करायचं. त्या ऍड केल्या इमल्शन फॉर्म होतं आणि ती इमल्शन फॉर्म झाल्यानंतर काय होतं तर दिलेल्या टेस्ट मध्ये सोप सॅपोनिन कॅटेगरीचा अंडरचा ड्रग आहे हे आयडेंटिफाय होतं. हे झाली फोम टेस्ट ओलिओ ऑइल टेस्ट. त्याच्यानंतर नेक्स्ट आहे कार्डियाक ग्लायकोसाइड साठी असणारी किलर किलानी टेस्ट. त्याच्यानंतरच्या आहेत टेस्ट फॉर कार्बोहायड्रेट साठी मॉलिश बॉर्फो टेस्ट सेल्विनॉफ टेस्ट फेलिंग्स टेस्ट हायड्रोजन टेस्ट. अँथ्राक्विनोन साठी असणारे अँथ्राक्विनोन ग्लायकोसाइड. प्रोटीन साठी बायोरेट टेस्ट अमायनो ऍसिडच्या फॅट्सच्या बरेचसे टेस्ट आहेत. आता याच्यामध्ये काय आपण किलर किनारनी बघूया इम्पॉर्टंट टेस्ट आहे. बाकीच्या टेस्टची तुम्ही फक्त नाव मेन्शन केलं तरी चालेल कारण एवढं डिटेल तुम्हाला विचारलेलं नाही. पण आपण याचं एक्स्ट्रा म्हणून हे सगळं घेतोय. आपल्याला शॉर्ट मध्येच विचारलेलं आहे ह्या मेथड. याच्यामध्ये तुम्ही फक्त नोट्स मी प्रोव्हाइड करते त्या नोट्स मधलं डिस्क्रिप्शन जे आपण स्टार्टिंगला घेतलं ते डिस्क्रिप्शन आणि फ्यू टेस्टची नाव फक्त तुम्ही लिहायचे आहेत त्याच्यामध्ये. बाकीचं एवढं डिटेल लिहायची गरज नाहीये. फक्त शॉर्ट ह्याच्यासाठी विचारले एवढे डिटेल तुम्हाला ते विचार नाही त्यामुळे आपण शॉर्ट आणि फास्ट घेतोय. तर किलर किलानी टेस्ट तेवढी आपण बघूया कारण ही खूप इम्पॉर्टंट टेस्ट आहे किलर किलानी. कार्डियक ग्लायकोसाइड डिजिटॅलिस जो ड्रग आहे कार्डियक ग्लायकोसाइड आहे डिजिटॅलिस ड्रग जो आहे तो कार्डियक ग्लायकोसाइड म्हणून ऍक्ट होतो. त्याच्यासाठी किलर किलानी टेस्ट जी आहे ती परफॉर्म केली जाते. आता याच्यामध्ये काय असणार आहे तर आपला टेस्ट सोल्युशन असणार आहे. त्या ड्रगचं एक्स्ट्रॅक्ट असणार आहे. त्याच्यामध्ये काय करायचं आहे आपल्याला आपलं टेस्ट सोल्युशन असणार आहे ड्रगचं सोल्युशन. त्याच्यामध्ये 0.4 ml ग्लासियल ऍस्टिक ऍसिड ऍड करायचं आहे. काय करायचं आहे 0.4 ml ग्लासियल ऍस्टिक ऍसिड. पहिल्यांदा टेस्ट सोल्युशन त्याच्यामध्ये 0.4 ml ग्लासियल ऍस्टिक ऍसिड ऍड करायचं आहे. त्याच्यानंतर त्याच्यात फ्यू ड्रॉप्स ऑफ 5% फेरिक क्लोराइड. म्हणजे काय आपला 4 ml आपला टेस्ट सोल्युशन त्या टेस्ट सोल्युशन मध्ये 0.4 ml ग्लासियल ऍस्टिक ऍसिड प्लस 5 ड्रॉप ऑफ 5% फेरिक क्लोराइड. फेरिक क्लोराइडचे 5% ऑफ त्याच्यात ऍड करायचे. ते ऍड केल्यानंतर बघा नेक्स्ट बघा 5 ml सल्फ्युरिक ऍसिड पण ऍड करायचंय. ते ऍड केल्यानंतर ब्ल्यू कलर फॉर्म झाला इन ऍसिडिक ऍसिड.
ग्लास इलॅस्टिक ऍसिडचा अप्पर लेअर आहे त्याच्यावरती जर ब्ल्यू कलर फॉर्म झाला तर काय तर गिवन टेस्ट मध्ये कार्डियाक ग्लायकोसाइड 6 कॅटेगरीच्या अंडरचा ड्रग आहे ते कन्फर्म होतं. हे झाली किलर किलान टेस्ट. आता याच्यामध्ये काय काय आहे बघा, शॉर्ट मध्ये टेस्ट सांगते मी. कोणते ना फर्स्टली येणार आहे टेस्ट सोल्युशन. टेस्ट सोल्युशन म्हणजे काय, आपला दिलेला कंपाऊंडचा ऍक्वियस सोल्युशन. टेस्ट सोल्युशन प्लस 0.4 ml ग्लास इलॅस्टिक ऍसिड प्लस 5 drops of a 5% ferric chloroacetic acid solution, then plus 0.5 ml concentrated sulfuric acid H2SO4. त्याला चेक केल्यानंतर रिझल्ट काय येणार आहे, ब्ल्यू कलर फॉर्म होणार आहे इन ऍसिटिक ऍसिड लेअर. जो ग्लास इलॅस्टिक ऍसिड लेअर अप्पर लेअर येणार आहे त्याच्यावर ब्ल्यू कलर फॉर्म होतो. झाली किलर किलानी टेस्ट आणि ही कार्डियाक ग्लायकोसाइड साठी यूज केली जाते. या झाल्या सम इम्पॉर्टंट टेस्ट बघितल्या. त्याच्यानंतर कार्बोहायड्रेट साठीच्या टेस्ट आहेत. मॉलिश टेस्ट आहे, त्याच्यामध्ये बारफोड टेस्ट आहे, सेल्विनॉप टेस्ट आहे, फेलिंग्स टेस्ट आहे फॉर कार्बोहायड्रेट. त्याच्यानंतर अँथ्राकिनोन ग्लायकोसाइड साठी आहे हायड्रॉक्सी अँथ्राकिनोन टेस्ट. प्रोटीन साठी बायोरेट टेस्ट आहे. अमायनो साठीची मिलन्स टेस्ट दिलेली आहे आणि फॅट्स अँड ऑइल साठीच्या अदर वेगवेगळे केमिकल 10% सोडियम हायड्रॉक्साइड 1% कॉपर सल्फेट वगैरे युज करून टेस्ट परफॉर्म करायचे. ह्या झाल्या डिफरंट टेस्ट. याच्यामध्ये ह्या सगळ्याच टेस्ट याचं डिस्क्रिप्शन लिहायची गरज नाही. मी शॉर्ट नोट्स पाठवते तेवढंच लिहायचं आहे त्याच्यामध्ये. ओके, अप टू दिस कुणाला काय डाऊट आहे का? No, ma'am. No, ma'am. झाले केमिकल इव्हॅल्युएशन. त्याच्यानंतर आहे अनालिटिकल इव्हॅल्युएशन. आता अनालिटिकल इव्हॅल्युएशन मध्ये इथं आपण नोट्स ह्या ज्या पीपीटी आहेत त्याच्यामध्ये पूर्ण डिटेल दिलेलं आहे. एवढं आपल्याला काही विचारलेलं नाही, आपल्याला शॉर्ट मध्येच अनालिटिकल विचारलेलं. आता अनालिटिकल मध्ये काय तर वेगवेगळ्या स्पेक्ट्रोफोटोमेट्रिक इन्स्ट्रुमेंट जे आहे त्याचा यूज करून काय केलं जातं, ड्रगचं इव्हॅल्युएशन केलं जातं. फॉर एक्झाम्पल आता TLC दिलेलं आहे, क्रोमॅटोग्राफिक. आता याच्यामध्ये फर्स्ट आहेत क्रोमॅटोग्राफिक टेक्निक आहेत. क्रोमॅटोग्राफिक टेक्निक ह्याच्यामध्ये काय केलं जातं तर 2 मिक्स्ड केमिकल ऍक्टिव्ह केमिकल कंपाऊंड आहेत. म्हणजे सपोज एखादा ड्रग आहे त्याच्यामध्ये एक ऍट अ टाइम 2 केमिकल कंपाऊंड प्रेझेंट आहेत आणि ते 2 केमिकल कंपाऊंड आपल्याला एकाच आयडेंटिफिकेशन होऊ शकतं, दुसरं होत नाही. पण झालं तर ते सेपरेट पण होत नाही. सेपरेट पण करायचं आपल्याला, पण एवढे मायक्रो अमाऊंट मध्ये ते आपण इझिली सेपरेट करू शकत नाही. त्यासाठी काय केलं जातं तर वेगवेगळ्या क्रोमॅटोग्राफिक टेक्निकचा युज केला जातं. त्याच्यामध्ये आहे TLC. TLC ला म्हटलं जातं थिन लेअर क्रोमॅटोग्राफी. हे तुम्हाला डिग्रीमध्ये डिटेलमध्ये आहे. त्याच्यानंतर HPTLC हाय परफॉर्मन्स थिन लेअर क्रोमॅटोग्राफी. त्याच्यानंतर HPLC हाय परफॉर्मन्स प्रेशर लिक्विड क्रोमॅटोग्राफी. त्यानंतर GLC गॅस क्रोमॅटोग्राफी. CC कॉलम क्रोमॅटोग्राफी, जेल परमिशन क्रोमॅटोग्राफी आणि अफिनिटी क्रोमॅटोग्राफी. या वेगवेगळ्या काय तर डिफरंट क्रोमॅटोग्राफिकच्या टेक्निक्स आहेत. त्याचा युज करून काय केलं जातं, ड्रगचं इव्हॅल्युएशन केलं जातं. मोस्टली ह्या इंडस्ट्रीमध्ये वगैरे ह्या टेस्ट ज्या आहेत त्या मोस्टली परफॉर्म केल्या जातात. TLC HPTLC कंपल्सरी QC डिपार्टमेंट मध्ये या टेस्ट ह्या जे इन्स्ट्रुमेंट आहेत TLC HPTLC हे प्रेझेंट असतात. याचा यूज करून ड्रगचं इव्हॅल्युएशन केलं जातं. किंवा 2 सेपरेट केमिकल जर मिक्स कंपाऊंड असतील तर ते सेपरेट करून इंडिव्हिज्युअल याचं इव्हॅल्युएशन त्याच्यामध्ये केलं जातं क्रोमॅटोग्राफिक टेक्निक मध्ये. त्याच्यानंतर स्पेक्ट्रोफोटोमेट्रिक मेथड्स. याच्यामध्ये काय तर अल्ट्राव्हायोलेट UV रेंज, अल्ट्राव्हायोलेट रेज आहेत त्याला विजिबल स्पेक्ट्रोस्कोपी म्हटलं जातं. म्हणजे UVच्या लाईट आहे ती पास करून त्याच्यामध्ये बघ त्याची वेव्हलेंथ आहे 200 to 400 नॅनोमीटर वगैरे. ह्या वेव्हलेंथची लाईट त्या कंपाऊंड वरती पास करून त्याचं ऍब्सॉर्प्शन किती होतं, त्याचं ट्रान्समिशन किती होतं, ऍब्झॉर्बन्स किती होतं, ऍब्झॉर्बन्स कसं आहे त्याच्यावरून ड्रगचं इव्हॅल्युएशन केलं जातं. त्याची पर्सेंटेज प्युरिटी काढली जाते UV मधून. परत IR म्हणजे इन्फ्रारेड स्पेक्ट्रोस्कोपी. त्यानंतर फ्ल्युरोसन्स स्पेक्ट्रो अनालिसिस आहे, त्याच्यामध्ये NMR न्यूक्लिअर मॅग्नेटिक रेझोनन्स स्पेक्ट्रोस्कोपी, मास स्पेक्ट्रोस्कोपी, एक्सरे डिफ्रॅक्शन, रेडिओ इम्युनो असे रिया म्हणतो आपण त्याला. ह्या वेगवेगळ्या फोटोमेट्रिक मेथड्सचा यूज करून काय केलं जातं, ड्रगचं इव्हॅल्युएशन केलं जातं. मग याच्यामध्ये काय काय आहे, रिफ्रॅक्शन चेक केलं जातं, ट्रान्समिशन, त्या ड्रगचं ऍब्झॉर्बन्स नाहीये तू ड्रगचं इव्हॅल्युएशन, ऍब्झॉर्बन्स, ट्रान्समिशन, रिफ्रॅक्शन हे वेगवेगळे चेक करून त्या ड्रगचं इव्हॅल्युएशन केलं जातं या मेथड्सचा यूज करून.
आणि हे डिग्रीमध्ये ही एक एक मेथड तुम्हाला अनालिसिस मध्ये डिटेलमध्ये स्टडी करायचे. डिप्लोमाला हे तुमच्या सिलेबस मध्ये नाहीये. आणि ह्याचे प्रिन्सिपल वगैरे एक्स्ट्रा नॉलेज साठी तुम्हाला जर पाहिजे असेल तर याच्यामध्ये दिलेले नोट्स मी सेंड करते. या झाल्या वेगवेगळ्या स्पेक्ट्रोफोटोमेट्रिक मेथड. याच्यामध्ये फक्त नावच विचारलेले आहेत. जे शॉर्ट डिस्क्रिप्शन नोट्स मध्ये मी दिलेलं आहे तेवढंच घ्या, कारण एवढं डिटेल विचारलेलं नाहीये तुम्हाला. एवढं जास्त घेतलं तर तुमच्याच डोक्याच्या वरून जाईल, ते लक्षात येणार नाही, त्यामुळे आपण घेत नाही. काय घ्यायचंय? ओके. कारण घेतल्यानंतर एवढं डिस्क्रिप्शन आहे, याच्यावरती अजून 4-5 लेक्चर तर जातील आणि एवढे तुम्हाला गरज पण नाहीये त्याची, ते तुम्हाला विचारलेलं पण नाहीये कधी. मॅम तुमचा डबल साऊंड येतोय. ओके. आता लास्ट राहत आहे बायोलॉजिकल इव्हॅल्युएशन. आवाज येतो सगळ्यांना? येस मॅम. Yes, ma'am. Yes, teacher. बायोलॉजिकल इव्हॅल्युएशन मीन्स काय? हॅलो, एम ऑडिबल टू ऑल? Yes, ma'am. येस मॅम. आहे बायोलॉजिकल. नेक्स्ट इव्हॅल्युएशनची मेथड आहे बायोलॉजिकल इव्हॅल्युएशन. आता याच्यामध्ये काय केलं जातं, तर आपण एखादा ड्रग एखाद्या पर्पज साठी यूज करतोय, तर तो ड्रग त्याची किती पोटेन्सी आहे त्या एखाद्या क्रूड ड्रगची, तो लिव्हिंग ऑर्गॅनिझम वरती इफेक्टिव्ह आहे का नाही. म्हणजे सपोज एखादा आपण जसं नीम अँटीसेप्टिक म्हणून यूज करतोय, आपण म्हणतोय नीमची प्रॉपर्टी अँटीसेप्टिक आहे, पण तो अँटीसेप्टिक ऍक्टिव्हिटी दाखवतो का नाही हे कसं चेक करायचं? कसं चेक करायचं ते अँटीसेप्टिक प्रॉपर्टी तो दाखवतोय का नाही, लिव्हिंग ऑर्गॅनिझम वरती त्याचा युज केल्यानंतर त्याचा इफेक्ट होतोय का नाही. फॉर एक्झाम्पल वसाका पण अँटीटॉक्सिक कफ एक्सपेल करण्यासाठी युज केला जातो, विनका अँटी कॅन्सर म्हणून युज केला जातो. मग तो आपण म्हणतो हे युज केला जातो याच्यासाठी त्यासाठी, पण तो एखाद्या लिव्हिंग थिंग्स वरती ऑर्गॅनिझम वरती इफेक्टिव्ह आहे का नाही, त्या लिव्हिंग ऑर्गॅनिझम वरती पोटेन्सी त्याची दाखवतो का नाही, ते आयडेंटिफाय करणे म्हणजे ती कशाच्या काढणार येते, तर ते येते बायोलॉजिकल इव्हॅल्युएशनचे मेथड्स. मॅडम हा, यस. तीन वेगळीच आहे इथं मेथड ऑफ स्टडी. वेट. हॅलो, एम ऑडिबल टू ऑल? येस Yes, मॅम. ma'am. Yes, ma'am. Yes, ma'am. मग आता तो जो ड्रग आहे आपण यूज करतो, तो त्या लिव्हिंग ऑर्गॅनिझम वरती त्याचा इफेक्ट होतो का नाही, त्याच्यावरती त्याचा इफेक्ट होतो का नाही, त्याच्या अगेन्स्ट त्याची जी प्रॉपर्टी आहे त्याच्यानुसार तो ऍक्ट होतो का नाही, ते आयडेंटिफाय करणे म्हणजे बायोलॉजिकल इव्हॅल्युएशन. म्हणजे काय, याच्यामध्ये ड्रगची पोटेन्सी जी आहे क्रूड ड्रगची ती काय केली जाते, चेक केली जाते. म्हणजे त्याच्यामध्ये लिव्हिंग ऑर्गॅनिझम लाईक असेल बॅक्टेरिया, फंगल ग्रोथ असेल, अॅनिमल टिश्यू, एंटायर अॅनिमल, मग याच्यामध्ये काय केलं जातं, तर वेगवेगळ्या अॅनिमल्स वरती याची टेस्ट केली जाते. म्हणजे बॅक्टेरियावरती केली जाते, फंगाई वरती केली जाते, अॅनिमल टिश्यू वरती केली जाते, किंवा एंटायर अॅनिमल, त्याच्यामध्ये रॅबिट असतील, फ्रॉग असतील, गुनिया पिग असेल, या वेगवेगळ्या अॅनिमल वरती त्याची टेस्टिंग केली जाते. आणि त्या ज्या टाईप आहे त्याला काय म्हटलं जातं, बायो असे म्हटलं जातं. म्हणजे त्या ड्रगचं कशावरती, बॅक्टेरिया असतील, फंगल ग्रोथ असेल, अॅनिमल्स असतील, एंटायर अॅनिमल मध्ये रॅबिट, रॅट असतील, माऊस असतील, गुनिया पिग, फ्रॉग, या वेगवेगळ्या
किंवा अॅनिमलचं टिश्यू सेपरेट केली जाते, त्याच्या हे वेगवेगळ्या अॅनिमल्स वरती त्याची टेस्टिंग केली जाते, त्याला काय म्हटलं जातं, बायो असे म्हटलं जातं. आणि दीज आर कम्स अंडर द बायोलॉजिकल इव्हॅल्युएशन. ते कशाच्या अंडर येतं, तर बायोलॉजिकल इव्हॅल्युएशनच्या अंडर येतं. मग त्याच्यामध्ये बरंच काय काय आहे, एवढे डिटेल आपल्याला विचारलेलं नाही, शॉर्ट मध्ये फक्त आपण बघूया. मग त्याच्यामध्ये काय केलं जातं, तर त्या ड्रगची इंटरनॅशनल युनियन मध्ये त्याचा डोस दिला जातो. आययू मीन्स इंटरनॅशनल युनियन्स युनिट मध्ये ड्रगचा डोस किती आहे तो देऊन त्या ड्रगची एखाद्या अॅनिमल वरती टेस्टिंग केली जाते. आता त्याच्यामध्ये स्पेसिफिक ड्रग साठी स्पेसिफिक असा डोस मेन्शन केलेला आहे. मग त्याच्यात कुठल्या बघा, डिजिटॅलिसाठी 1 इंटरनॅशनल युनिटचा डोस युज केला जातो फॉर अॅनिमल टेस्टिंग साठी. आणि त्याच्यामध्ये 76 mg स्टँडर्ड ड्रग प्रेझेंट आहे. त्याच्यानंतर विटॅमिन ए साठी 1 इंटरनॅशनल युनिट, त्याच्यामध्ये नियरली 0.344 म्हणजे जो आपला ड्रग युज केला जातो विटॅमिन डी कॅटेगरी नॅचरल सोर्स विटॅमिन ए. आणि विटॅमिन डी साठी 1 इंटरनॅशनल युनिट 0.025 स्टँडर्ड मध्ये तो ड्रग युज केला जातो. हे काय तर इंटरनॅशनल युनियन मध्ये डोस जे आहेत ते युज केले जातात फॉर अॅनिमल टेस्टिंग. अॅनिमलच्या टेस्टिंग साठी ते युज केले जातात. आता त्याच्यानंतर मेनली बायोलॉजिकल असे मेथडच्या 3 टाइप्सच्या मेथड्स आहेत. फर्स्ट आहे टॉक्सिक मेथड, त्याच्यानंतर आहे सिम्पटमॅटिक मेथड अँड टिश्यू मेथड. टॉक्सिक मेथड, सिम्पटमॅटिक मेथड अँड टिश्यू मेथड. आता याच्यामध्ये टॉक्सिक मेथड्स म्हणजे काय, तर याच्यासाठी काय केले जातात, तर अॅनिमल्स यूज केले जातात. म्हणजे काय, आपला एखादा ड्रग दिला तर तो ड्रगचा ह्युमन त्या अॅनिमल्स वरती काही साईड इफेक्ट किंवा टॉक्सिक इफेक्ट होतो का नाही ते त्याच्यामध्ये चेक केलं जातं. तीज आर द टॉक्सिक मेथड. देन सिम्पटमॅटिक मेथड, सेकंड आहे सिम्पटमॅटिक मेथड. त्याच्यामध्ये सिम्पटम्स अॅनिमल्स वरती त्याचे काय दुसरे सिम्पटम्स सीन होतात का नाही त्याच्यावरती अॅनिमल्स यूज केले जातात टेस्टिंगसाठी. आणि टिश्यूज मध्ये काय केलं जातं, तर एखाद्या अॅनिमलच्या टिश्यू सेपरेट केले जातात आणि त्या टिश्यू वरती एखाद्या ड्रगचा इफेक्ट जो आहे तो काय केला जातो, चेक केला जातो. या आहेत त्या 3 मेथड्स आहेत बायोलॉजिकल इव्हॅल्युएशन मधल्या. कुठल्या टॉक्सिक मेथड, सिम्पटमॅटिक मेथड आणि टिश्यू मेथड. या युज करून त्या मेथडचा युज करून काय केलं जातं, ड्रगचं इव्हॅल्युएशन केलं जातं. आणि एवढंच आहे. मग याच्यामध्ये तर कुठल्या टाईपचं इव्हॅल्युएशन केलं जातं, तर त्याच्यामध्ये फर्स्ट आहे अॅनिमल्स यूज कोणकोणते केले जातात बघा. मेल अँड फिमेल अल्बिनो रॅट्स यूज केले जातात. परत नंतर सांगितलेले जे आहेत गुनिया पिग असेल, फ्रॉग असेल, त्याच्यानंतर रॅबिट्स असतील ते पण अॅनिमल यूज केले जातात. आणि त्याच्यामध्ये वेगवेगळ्या स्टडी पण केल्या जातात. फॉर एक्झाम्पल आहे हायपोग्लायसेमिक, म्हणजे शुगर ग्लुकोजची लेवल जर बॉडी मधली कमी झाली तर हायपोग्लायसेमिक ऍक्टिव्हिटी ते चेक करण्यासाठी माईसचा युज केला जातो याच्यामध्ये, रॅबिट, रॅट किंवा माईसचा. त्यानंतर अँटी इन्फ्लामेटरी, इन्फ्लामेशन मीन रेडनेस होतं स्किनवरती, त्यासाठी पण टेस्टिंग केली जाते. त्याच्यामध्ये काय केले जाते, तर त्याच्यामध्ये मोस्टली अल्बिनो रॅट्स हे काय केले जातात, यूज केले जातात. इथं डिटेलमध्ये दिलेलं आहे, आपण फक्त मेथड्स बघू. अँटी फर्टिलिटीसाठी पण इथं बरेचसे मेथड्स मेन्शन केलेले आहेत, ते पण चेक केले जातं मेल किंवा फिमेल रॅट्स वरती. त्यानंतर स्पर्मॅसिटी ऍक्टिव्हिटी चेक केली जाते, ह्युमन सेमन स्लाइड वरती चेक केली जाते. त्याच्यानंतर बऱ्याचशा मेथड्स आहेत, एवढं डिटेल विचारलेलं नाहीये तुम्हाला, त्यामुळे आपण घेत नाहीये कारण हे खूप कन्फ्युजिंग आहे. आता फक्त तुम्हाला याच्यामध्ये काय लक्षात ठेवायचं आहे, या मेथड मध्ये फक्त एवढं लक्षात ठेवायचं आहे की इंटरनॅशनल युनियन मध्ये डोस युज केला जातो एखाद्या ड्रगचा आणि त्याचा युज करून ड्रगचं इव्हॅल्युएशन केलं जातं. आणि बायोलॉजिकल इव्हॅल्युएशनच्या मेनली 3 मेथड्स आहेत. फर्स्ट टॉक्सिक मेथड, सेकंड सिम्पटमॅटिक मेथड आणि थर्ड टिश्यू मेथड. या वेगवेगळ्या मेथडचा युज करून ड्रगचं बायोलॉजिकल इव्हॅल्युएशन केलं जातं. बायोलॉजिकल म्हणजे काय, ड्रगचं अॅनिमल्स वरती बॅक्टेरिया असतील, फंगाय असतील, अॅनिमल्स त्याच्यामध्ये रॅबिट, रॅट, माईस, गुनिया पिग, फ्रॉग, त्याच्यावरती काय केलं जातं, ड्रगचं टेस्टिंग केलं जातं, ड्रगची पोटेन्सी वगैरे त्याच्यामध्ये चेक केली जाते. एवढंच आहे याच्यामध्ये आणि मी नोट्स मध्ये शॉर्ट मध्ये दिलेला आहे. ओके, हिअर वी हॅव कम्प्लिटेड अवर चॅप्टर नंबर 3. अप टू दिस कोणाला काय डाऊट आहे का? नो मॅम. No, मॅम यस. सकाळी जे अल्कलॉइड जे चॅप्टर शिकवलं ना, म्हणजे बीट ते फार्माकोग्नोसी मध्ये लिहायचं आहे का? हो, तो फार्माकोग्नोसिस सब्जेक्ट आहे मॅडम. चॅप्टर नंबर 4 मधला बीट आहे. नेक्स्ट चॅप्टर त्या मॅडम कंटिन्यू करतील तुमचा. म्हणजे हा येतच कंटिन्यू करू का, ते पुढं म्हणजे पुढचं जे टॉपिक आहे ते घेणार आहेत? नाही ना, पुढचा नेक्स्ट वेट
Okay, then we will stop here. Thank you all of you.